पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी सावता महाराज की जय, श्री संत महाळू बाबा की जय, अत्रि ऋषी अनुसया माता की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री रुक्मिणी रमणाय नमः। काल आपण 6वा आणि 7वा असे 2 अध्याय काल कथा कल्पवृत्तरू ग्रंथातील पाहिलेले आहेत। आज आपला 8वा अध्याय आपण पाहणार आहोत। अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व श्रोते मंडळींना विनंती आहे, ज्यांनी अजूनही त्या ठिकाणी भक्तिपंथ भाऊ सोपा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि इतरांना ऐकण्याकरता शेअर करा। गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 8वा, स्तवक 13वा। श्री गणेशाय नमः। वैशपायन म्हणे, भारता ऋषे तू सर्वज्ञ गुणवंत, तरी सांगे अग्र वृत्तांत कृपा करोनी। आता तुम्ही मला पुढील कथेचा त्या ठिकाणी अन्वय सांगा। मग म्हणे वैशपायन, जे धर्मा सांगे गंगानंदन, ते ऐके चित्त देऊन संक्षेपतः। हे जन्मेजया, वैशपायन म्हणतात, जे गंगापुत्रांनी त्या ठिकाणी राजा धर्माला सांगितलेलं आहे, युधिष्ठिरजींना सांगितलेले तेच आपल्याला इथं ऐकायचं आहे। गांगे म्हणे धर्माकारणे, ऐके आता सावधाने, शरणागत प्रतिपाळणे हा परमधर्म। राजाचे धर्म सांगणं सुरू आहे आणि राजाचा आणखी एक धर्म सांगत आहेत, शरणागताचा प्रतिपाळ करणे। म्हणजे जो शरण आला त्या शरणार्थीचं रक्षण करणं हा त्या ठिकाणी राजाचा धर्म आहे। पण तो कसा असला पाहिजे आपल्याला सविस्तर बघायचंय। पूर्वील तरी शिबी प्रमुख, राजे येण्याचे धर्मे देख, परमसिद्धी ते अनेक पावले देखा। शिबी राजासारखे जे काही लोक होते त्यांनी हाच धर्म त्या ठिकाणी पाळला होता, तर त्यांच्याबद्दलचा इतिहास आपल्याला ऐकायचा आहे। शरणागत रक्षणार्थी पुण्यात्मेतेची झटताती, पूर्वील इतिहास ये अर्थी सांगतो ऐक। जो शरण आला त्याला रक्षण करायच्या संदर्भात आपल्याला काही इतिहास सांगितलाय तो ऐकायचा आहे। कथा अखिल पाप नाशिनी, तुझं सांगतो गा नृपमणी, जे सांगितली भार्गव मुनींनी राया मुकुंदासी। भार्गव मुनींनी मुकुंद राजाला जी कथा सांगितली होती ती कथा आपल्याला इथं पाहायची आहे, ऐका। चरित्र परम पुण्यकारक, ते मी तुझं सांगतो ऐक, पारधी होता कोणी एक क्रूर पक्षी चातकी। तर एक पारधी होता, क्रूर होता आणि तो पक्ष्यांचा घात त्या ठिकाणी करायचा, जाळं टाकून पक्ष्यांना पकडायचं हा त्या पारध्याचा व्यवसाय होता। कृष्णांगा आणि रक्तनेत्र, दीर्घजीव हा महावक्त्र, संबंधी बांधवी शीघ्र टाकीला तो। कृष्णांगा आणि रक्तनेत्र, दीर्घजीव हा महावक्त्र, संबंधी बांधवी शीघ्र टाकीला जो। जो सपर्वत पर्येसी, उद्वेग पाववी दुसऱ्यासी, तो अरण्यात पक्षीयासी, मारून वृत्ती चालवी। तर तो त्याच काही वर्णन केलेलं आहे। कृष्णांग आहे, रंगाला काळा आहे, रक्तनेत्र डोळे त्याचे लाल आहेत, जिव्हा मोठी भयंकर, आणि बंधन त्यानं टाकलं की तो बऱ्याचशा पक्ष्यांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवायचा। तिकडून आपल्याला अडचण नाही, येत असली सूचना द्यावं द्यायला, म्हणजे काय करते आवाज नाही आला पाहिजे आपल्याला। झाला धर्म परामुख, तया वृत्तीनं रुचे अनिक, मग म्हातारपणी देख ऐसे वर्तले एकदा। काय झालं, शेवटी त्या ठिकाणी तो म्हातारा झाला। तो पारधी बराचसा काळ त्या ठिकाणी लोटला, म्हातारपण आलेला आहे। मग काय झालं, जाणो प्रळय काळवत, महावात विजयायुक्त, मेघ वर्षला बहुत, मही झाली जळपूर्ण। एक वेळचा प्रसंग आहे आणि जोरात हवा सुटला, प्रळयासारख्या विजा त्या ठिकाणी कडकडायला लागल्या, पाणीच पाणी जिकडे तिकडे त्या ठिकाणी झालं। पक्षी श्वापदे वनी, राहिलेली न होनी, इरुक्षुदा सीते पिडोनी, राहिला वृक्षातळी। पक्षी श्वापदे सगळे त्या ठिकाणी आपापल्या घरट्यामध्ये राहिले। पाऊस खूप पडल्यामुळे कोणी त्या ठिकाणी बाहेर यायला तयार
नाही, याला भूक लागली पारद्याला, म्हातारा झालेला आहे, पण पावसामुळे बाहेर जाता येत नाही, जिकडे तिकडे पाणीच त्या ठिकाणी झालेलं आहे. तेथ वनदेवता वंदोनी शिळेवरी पाणी अंतरुणी क्रमू लागले शिरजनी महाकष्टे. आणि मग तिथं वनातच त्या ठिकाणी फार उशीर झालेला. तिथंच एका दगडावर यानं त्या ठिकाणी काय केलं, पानं अंतरले आणि तिथंच आपल्याला रात्र काढायची म्हणून ठरवलं. परी तेने ती दिवशी कपोती धरून या पाशी घातली होती पांजऱ्याशी घरी न्यावया. त्याने त्या दिवशी काय केलं होतं, कपोत म्हणजे कबुतरी, पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी पकडलेली होती घरी नेण्याकरता. आणि इथं वनात आला आणि पाणी सुरू झाला, तिथंच त्याला थांबावं लागलं. तिचा भ्रतार ते रात्री त्या वृक्षाची शाखेवरी खोपया माझी दुःखे वारी पावला संताप. पिंजऱ्यामध्ये पकडलं होतं कोण, कबुतरी, आणि तिचा पती नर तो त्या एका डाळीवर वरच होता त्या झाडाच्या. तो पाहत होता, त्याला दुःख झालेलं होतं. म्हणे की माझी युवती पतिव्रता शिळ कपोती, ती एक क्षण मात्र ही प्रीती नाही ठेवली मज वेगळी. आणि या पारद्यानं माझी पतिव्रता असणारी पत्नी यानं क्षणात माझ्यापासून वेगळी केली. ते वाचून यथार्थ मज काळ होत से युगवत, असुनी गृह कुटुंबयुक्त परिस्त्री विन अरण्य. विलाप करू लागला तो, त्याला पत्नी विरह झाला की तिच्या वाचून त्या ठिकाणी मला एक क्षणयुगासारखा होत आहे. घरदार कुटुंब असून सुद्धा अरण्य भासायला लागलेला आहे. अहो पतिव्रता नारी असे जयाच्या गृहांतरी, तोची गृहस्थ संसारी बोली जे धन्य. आणि मग इथं म्हणतायत की ज्याच्या घरामध्ये पत्नी पतिव्रता त्याच्या मनासारखी वागणारी असेल तर तो गृहस्थ आश्रम कसा आहे, धन्य आहे. ज्याच्या मनासारखी पती आहे त्याचा गृहस्थ आश्रम धन्य आहे. पण असे लोक लाखात मोजके त्या ठिकाणी आहे. पतीच्या मता अनुसरूनही पतिव्रता, पतीच्या मतानुसार त्या ठिकाणी वागणारी पत्नी असली म्हणजे सर्व घर त्या ठिकाणी चांगलं चालतं. असह्य रोगात म्हणजे नाही असं नाही बरं, आहेत पण दुर्मिळ आहेत काही गोष्टी त्या ठिकाणी. असह्य रोगादी संभूत जो महाकष्टे पीडित, तया स्त्रीहुनी अन्यत्र भेषज नाही. ते साह्य धर्मा कारणे ऐसी पतीची विलाप वचने, पांजरी ऐकिली स्वकरणे कपोतीये. आपला पती आपल्यासाठी त्या ठिकाणी किती दुःख करतो हे पिंजऱ्यात अडकलेल्या कबुतरीने त्या पक्षींनी त्या ठिकाणी ते ऐकलेलं आहे. मग ती बोलिली पाशस्थित, अहो धन्य माझे जीवित, माझे ऐसे गुणवर्णित असे व्रतारू. आता कोणत्या बायकोला चांगलं वाटणार नाही? आपला नवरा इतकी तिचं त्या ठिकाणी स्तुती करायला लागला, इतकं गुणगान गायला लागला, ती म्हणू लागले वा माझ्यासारखी भाग्यवान मीच आहे, माझ्यासाठी माझा नवरा किती दुःखी व्हायला लागला. साहजिक आहे. पतिदैवत हे महाथोर, परी जिचेने संतोषे ना भ्रतार, तरी जळो तिचा संसार दुर्भाग्यतेचा. ती पतिव्रता होती, ती म्हणू लागली मी दुर्भागी आहे का, कारण आज मी माझ्या पतीपासून दूर आहे आणि माझ्यामुळे त्यांना जर दुःख प्राप्त होत असेल तर मग माझा पत्नी होऊन काही फायदा नाही. पतिव्रतेचं लक्षण हे असते की आपल्यामुळं आपल्या पतीला त्रास होणार नाही, असं पतिव्रतेचं लक्षण असतं. म्हणून ती शोक करू लागली. ऐसे विचारून दुःखित पतिप्रती लुब्धक गृहीत, पक्षिणी बोलिली तेत मध्यरात्री. रडत आहे आणि मध्यरात्री ती काय म्हणते, म्हणे जी कपोते या स्वामी, हा पारधी तुमच्या आश्रमी, शुदेसी ते अर्थ भूमी निजिला से. आपल्या पतीला ती अर्ध्या रात्री काय म्हणती, वर बसलेल्या पतीला, बरं का लक्षात येते ना कथा, की हा पारधी जो आहे हा उपवासी आहे आणि उपवासी असून इथं तो झोपलेला आहे. तरी आता तुम्ही सद्भावे या शरणागता ते बरवे, आदरातिथ्य करावे त्राण करूनी. हा उपवासी आहे आपल्या इथं आलेला या झाडाजवळ आणि तो अतिथी समजून तुम्ही त्याचं काय करा, आदर आतिथ्य करा. पहा किती द्यायचा सद्भाव. तो तिला पकडून मारणार आहे, पकडलेलं आहे, पण आता तो आपल्या घरी उपवासी आहे, असं होऊ नये म्हणून तुम्ही त्याचा आदर आतिथ्य करा. ती कोणाला सांगते, पतीला सांगते. जे गृहस्थ यथाशक्ती आगताचे स्वागत करते, ते उत्तम आगती पावती अक्षय लोकी. गृहस्थाश्रमातला धर्म आहे, जो आलेला आहे त्याचा त्या ठिकाणी आदर आतिथ्य केला पाहिजे, म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होत असते. धर्म आहे. माझे देहाची एक क्षणी दया काकुळती टाकुनी, धर्म अंगीकार करून पूजा यासे. माझा विचार सोडून द्या आणि धर्म आपला पालन करून या अतिथीचं पूजन तुम्ही त्या ठिकाणी करा.
त्याचं पोट शांत करा. परोपकार करिता निश्चिती तुम्ही आणि पावाल युती ऐसे पंजरस्ता कपोती बोलिली पतीसी. हा परोपकार केल्यानं तुम्हाला आणखी दुसरी पती त्या ठिकाणी मिळेल, हा तुम्ही परोपकार करा असं ती सांगू लागली. पतीला धर्मज्ञान सांगू लागली. मग तो तियेचे वचन धर्मयुक्त ऐकून हर्षमय होऊन बोलता झाला व्याधासी. मग तो त्या पारध्याला काय म्हणतोय, आनंद झाला त्याला की आपली पत्नीनं आपल्याला सल्ला त्या ठिकाणी दिलाय. अगा हे तुझेची घर जाण काही की जे आज्ञा कारण की वैरी आल्या शरण त्याचे आतिथ्य करावे. आणि मग तो त्या व्याधाला म्हणतो, अरे बाबा हे तुझंच घर आहे असं समज, आणि वैरी जरी शरण आला तर ते वैर बाजूला ठेवून त्याचा आदर आतिथ्य तेवढ्या पुरतं केलं गेलं पाहिजे. ऐसे जो न करी मूर्ख त्याचे अंतर ती उभय लोक हे कुणी लुब्ध कबोलीला त्यासी. आणि असं जर जे करत नसतील, दारात आलेल्याचा आदर आतिथ्य जर करत नसेल तर मग त्याला काय, त्याचं जीवन जगून काहीच फायदा नाही. मग तो पारधी काय म्हणतो, म्हणे मज शीतबाध ते भारी तू तयाची निवारण करी तव पक्षी ये चंचुवेवरी मिळविली शुष्क पर्णे. त्यानं सांगितलं पाणी खूप पडलाय, गारवा आहे आणि मला त्या ठिकाणी थंडी वाजते. प्रदीप महाराजांनी स्वेटर आणलं पण त्याच्याजवळ स्वेटर होतं का नाही. ते शीत मज शीते बाधते बारीक, शीते म्हणजे शीतळ वारा थंडी, आणि म्हणून तू त्याचं निवारण कर. त्या पक्ष्यानं काय केलं, शुष्क पर्णे मिळविली, वाळलेले पानं, समानार्थी सुद्धा लक्षात ठेवायचे. शुष्क पर्ण वाळलेले पानं त्या ठिकाणी त्या पक्ष्यानं जमा केले. कोणासाठी, पारध्यासाठी, ज्यानं याची बायको पिंजऱ्यामध्ये बंद केलेली. एके ढोलारा माझी अग्नी जळत होता तेथ जाऊनी आणिला तिने चंचू धरून केला ताप. एका ढोलारात अग्नी पेटलेला होता, तो त्याने चंचुत धरून आणला, चुचीत अग्नी पेटवला. पारधी काया शेकिली दुःखित अंगे मोकळी केली हर्षुनी ती म्हणे ती वेळी मज शिक्षुदा बाधते. अंग त्यानं शेकलं वगैरे, बरं वाटलं त्याला. पण तो म्हणू लागला भूक लागली, क्षुधा लागली, भूक लागली, तरी तियेची निवारावे यावरी पक्षी बोले स्वभावे आम्ही मिळवून भक्षावे नाही संग्रह स्वगृहा. ते म्हणू लागल्या पक्षी आमचा एक स्वभाव म्हणजे काय, आम्ही संग्रह करत नाही. कोणत्या पक्षाच्या घरी तुम्ही गव्हाची टाकी पाहिली का, डाळीचा डबा पाहिला का, कुरडयाचा डबा पाहिला का, उन्हाळ्यात एखाद्या पक्षिणीनं पापड लाटले का, सांडाया केल्या का, रसाळीला त्या ठिकाणी तळीवलं का, आज नागपंचमीच्या पुरणाच्या पोळ्या केल्या का, का पुरे काय काय होतात, पोळ्याच होत्या का, बरं. तर मग असं काही का त्याच्याकडे संग्रह नाही. पक्षी अंगणी, एकनाथ महाराज म्हणतात ना, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जवरी प्रार्थनाची दोरी. जेवढं लागतं तेवढंच खातात. असलं पिल्लू तर ते पिल्ल्यापुरतं चोचीत घेऊन जातात, पण त्यापेक्षा जास्त संग्रह करत नाही. तुम्ही किती टाकता धान्य सकाळी, तर ते त्या जेवढं लागतं तेवढंच खातात, बाकीचं वाया जातं. किंवा दुसरे पक्षी येतात पण त्यांना जेवढं लागलं तेवढं. तो म्हणतो आमचा स्वभाव, त्यामुळं आमच्या घरात काहीच नाही. कोण सांगू लागलंय, कबूतर. आता कैसी करू गती म्हणून निंदू लागला स्ववृत्ती मज अग्नी प्रदीप्त अति करुणी म्हणे लुब्ध का. रामकृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून तो म्हणू लागला माझ्याकडे जमा केलेलं काहीच नाही. शेवटी त्या ठिकाणी त्या पारध्यानं अग्नी पेटवला. परत मी अतिथी भोजनी उत्तम पूर्वी एकला आहे धर्म तरी क्षणी क्षणी होऊन क्षम कृपा करावी यावरी सत्वे हर्ष युक्त हर्षोन अग्नी ते प्रदक्षिणा तीन करुणिया तो तत्क्षण प्रवेशला भीतरी. ऐका, त्यानं अग्नी पेटवलेला होता शेकण्याकरता. त्या कबुतराला काय वाटलं, तो म्हणू लागला की अतिथीचा धर्म त्या ठिकाणी पाळणं फार महत्वाचं आहे, माझ्याकडून पाळणं होत नाही. त्यानं 3 अग्नीला प्रदक्षिणा केल्या आणि स्वतः त्या कबुतरानं अग्नीमध्ये प्रवेश केला. व्याधे अग्नी प्रविष्ट देखीला बहुत विलाप करू लागला म्हणे मज थोरा धर्म घडला ऐसे काय केले येणे. कशासाठी केलता त्यानं अग्नी प्रवेश, याच्या पोटाची आग शांत होण्याकरता. पण त्या ठिकाणी तो पारधी त्या ठिकाणी दुःखित झाला की अरे अरे
माझ्यासाठी यानं अग्नीत प्रवेश केला, मला भूक लागल्यामुळे इथं अधर्म घडलेला आहे. निंदू लागला स्ववृत्ती ते की मज पातकीया क्षुदिता ते आपले मास या कपोते दिदले ऐशिया परी. निंदा स्वतःची, अरे माझ्यामुळं यानं स्वतःच त्या ठिकाणी मास दिलं, माझ्या जीवनाचं काही खरं नाही. अहो अंतपर माते तेने उपदेशिले निरुते तरी सांडोनी स्त्री पुत्रा ते करूत पापन. वैराग्य निर्माण झालं, वैराग्य त्याने ते पाहिलं ना, तर त्याला वैराग्य असं निर्माण झालं की बस आता आपण सगळं सोडून द्यायचं आणि तप आचरण करायचं. आपल्याकडून भरपूर पाप घडलेलं होतं. उपवासादी की करोन स्वशरीर शुष्क करीन येणे परलोकासादी नाहीसे मनी धरी येले. कोणाला वैराग्य निर्माण झालं? कोणाला? हा? पारध्याला निर्माण झालं. याला म्हणतात विक्षेप. मनात अडचण आली की लक्ष विचलित होत असतं, विक्षेप येऊ द्यायचा नाही. तर पारध्याला त्या ठिकाणी वैराग्य निर्माण झाले की आपण या सर्वस्वाचा त्याग करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. उपवासादी की करुण स्वशरीर शुष्क करीन येणे परलोकासादी नाहीसे मनी धरी येले. त्या पारध्यासाठी त्या कबुतरानं अग्नीमध्ये प्रवेश केला आणि ते पाहून पारध्याला वैराग्य उत्पन्न झालं. तो म्हणाला आपल्यालाही सर्वस्वाचा त्याग करायचा, उपवासादी करून शरीराला तप्त त्या ठिकाणी करायचं आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची. कारण धर्माच्या पालनाकरता कबुतरानं स्वतःच शरीर अग्नीमध्ये घातलं ना. आपण कितीतरी जीव मारले आतापर्यंत. मग कपोती दिदली सोडून मोडीले पांजरा धनुष्यबाण अग्नी माझी जाळून दुरस्त गेला. ती पक्षीने पकडली होती ती सोडून दिली. ती जे धनुष्य बाण पिंजरा त्या अग्नीत जाळून टाकला, सगळं सोडून दिलं त्यानं, गेला निघून. इकडे ते कपोती देत अनेक विलापा ते करीत म्हणे पती वेगळे समस्त मज जगत्रया मंगळ. पण हिचा पती गेला ना, शोक करू लागली ती कबुतरीन की माझ्या पतीशिवाय माझं आता इथं काहीच खरं नाही. पतीचेनी सर्व भोगिले सर्व शून्यतया वेगळे मग स्वय ही ते केले अग्नी माझी प्रवेश. पती आहे तर सगळं जग आहे, पती नाही तर माझा काहीच त्या ठिकाणी राहून फायदा नाही. आणि असं म्हणून त्या कबूतर पक्षिणीनं सुद्धा अग्नीमध्ये प्रवेश केला. तव तेने पुण्य करून विमान आले तत्क्षणी माझी वैसुनी स्वर्गस्थानी गेली पती सांगाते. ती पतिव्रता माऊली आणि त्यानं आपल्या अतिथीसाठी पाळलेला धर्म त्या दोघांसाठी विमान आलं आणि दोघेही स्वर्गस्थ त्या ठिकाणी निघून गेली. ते विमानास्ते दोन्ही पाहुनी लुब्ध म्हणी म्हणी मीही पाविनी निर्वाणी याची गती. ते पारध्यान पाहिलं आपल्या समक्ष यांनी धर्माचं पालन केलं आणि आत्मकल्याण त्यांनी केलं, मी सुद्धा याच गतीला जाईन. पुढे पंपा सरोवरी जाऊन निराहार निर्मम होऊनी प्रवेशला महावनी तव दावाग्नी देखिला. आणि पंपा सरोवरावर जाऊन निराहार राहू लागला. आणि तिथं दावाग्नी लागलेला होता म्हणजे वनवा. तर त्या वनवा त्यानं पाहला. प्रळय समान धडकत देखुनी देह विमोक्षणार्थ केला पावक प्रवेश त्वरित त्या पारधीये. आणि यानं सुद्धा त्या वनव्यामध्ये प्रवेश करायचं त्या ठिकाणी ठरवलं. त्या पारध्यानं प्रवेश केला. मग तेने पुण्य करूनी तोही तैसाची विमानी बैसुनी या स्वर्गस्थानी गेला देखा. त्यालाही विमान आलं आणि तोही स्वर्गस्थ झाला. म्हणाल त्यानं काय केलं? पहिलं तर खूप पाप केलेलं होतं, पण केलेल्या पापाचा पश्चाताप त्याला झाला आणि त्याच क्षणी त्यानं ते सगळं सोडलं. आपल्यालाही पश्चाताप होतो, पण आपण सोडतो का? आपण सोडत नाही. आपण ते फक्त ते झोप लागूच तर आपल्याला तो राग असतो. झोप लागली पाय तर दिवस निघला की पुन्हा आपलं रोजच्या सारखा दिनक्रम सुरू होतो. आपला वैताग त्या ठिकाणी टिकत नाही. आपल्या वैराग्याला वैताग म्हणतात, वैराग्य नाही. आपला वैतागी हा 2-3 दिवस, किती दिवस आपला राग राहणार आहे, किती दिवस आपलं वैराग्य राहणार आहे. बॅग भरायची तिथं नेऊन ठेवायची, 4 दिवस राहायचं. कोणीतरी समजावायला येतं मला घर सोडून जायचं, मला राहायचंच नाही आता, मला घर सोडून जायचं, मला राहायचंच नाही आता. आणि मग कोणीतरी येतं या निमित्तच पाहिजे असतं. त्यानं म्हणायचे अरे बाबा जाऊ दे, होतच असतं, चालतच असतं, बोलतच असतात घरचे, करावंच लागते ऍडजस्ट. याला तेवढं निमित्तच पाहिजे असतं. घेतं बॅग पुन्हा घरी आणतं सुरू. हे आपलं वैराग्य महाराज, हे आपलं
वैराग्य बर का तुमचं माझं प्रपंचातलं आपलं वैराग्य टिकत नाही. त्याचं टिकलं आणि त्या वैराग्यानं त्यानं उपवास तापास परमात्म्याची भक्ती करून तो मुक्त झाला. चला गोपाल कृष्ण भगवान की जय. याच्यात आलं ते असं काही नाही कोणाचं, याच्यात वर्णन आलं सगळं, ते सांगणं चाललं. तरी हे जाणून जेनारी व्रतारेशी सहगमन करी ते कपोती जे बरी भोगी स्वर्ग सुख. आपल्या पती सोबत सहगमन करणाऱ्या स्त्रीला अशा प्रकारे स्वर्ग सुख त्या ठिकाणी प्राप्त होतं, पण तिनं स्वइच्छेनं गेलं पाहिजे. गरुपुराणातही वर्णन आहे, काय म्हणतात सती जाणे, ही प्रथा बंद झाली. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी ही प्रथा बंद केली. तुम्ही म्हणाल मग असं कसं बरं? शास्त्र म्हणतं की ते सोबत पतीच्या सोबत गेले तर पुण्य लाभतं. पुण्य लाभतं पण तिची इच्छा असली तर लाभतं. आणि त्या मधल्या काळात काय झालं होतं, बळजबरी कोंबत होती, काड्यानं लोटत होते नाही का. तिची इच्छा नसताना तिला त्या ठिकाणी, मग ती प्रथा चांगली होती मुळात, पण तिचं वाईट विद्रुपीकरण झालं ना. म्हणून महात्मा फुले यांनी बंद केली की तिची जरी इच्छा जाण्याची नाही तर त्या ठिकाणी तिला काड्याने लोटून काहीच फायदा नाही. ती स्वमनानं थोडी त्या ठिकाणी चालली, मग त्याच्यापेक्षा ती न गेलेली बरी. अशा प्रकारे ती प्रथा बंद पडली. स्वतःहून जात असेल तर तिला पुण्य प्राप्त होईल. जाऊ नका कोणी, ऐकली पोथी आणि बस येईल मायावर सगळं. हे कपोताचे आख्यान जया होय श्रवण पठन त्याची होय पापक्षाळन अंती परमगती. ज्यांनी ऐकलं त्याचं पापक्षाळन होतं आणि परमगतीला प्राप्त होतात असं कपोत आख्यान आपण आज पाहतोय. ऐसे जाणून निभ्रांत राया राखावा शरणागत तयाचा जो करी घात तो जाय नरकी. अशा प्रकारे आपल्या इथं जो आला त्याचा आदर आतिथ्य आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. जीव घ्यायला आलेला होता कोण, पारधी, पण त्याचा आदर आतिथ्य केलं आणि त्यानं ते पाहिलं तर त्याच्यावरच परिणाम झाला की आपण यांच्यासोबत कसं वागलो नाही आपल्यासोबत कसे वागतात. बऱ्याच वेळेस असं होतं, समोरच्या दृष्ट लोकांसोबत दृष्ट वागून जमत नाही. कधी कधी बस आपला स्वभाव आपण सोडायचा नाही, त्याला 2-4 वेळेनंतर त्याला लाज वाटते आणि तीच त्याचं ती सोडून देतो. अग्नी गवतावर पडला तर पेटतच, काय होतं, पेट धरतच. पण तो अग्नी जर पृथ्वीवर पडला, मातीवर जर पडला तर काहीच होत, विझून जातो तो. तसं हे असं असतं, कारण पृथ्वी क्षमाशील आहे आणि क्षमाशील व्यक्तीवर किती जरी अग्नी पडला तर त्या अग्नीला स्वतःहून विझून जावंच लागतं. पण तो जर गवतावर पडला तर मग पेट होण्याची शक्यता आहेच, होतोच. चला, म्हणून समोरचा बदलतो, आपण फक्त आपला धर्म त्या ठिकाणी सोडायचा नाही. तव धर्म करी विनवणी जे पाप केले नेनोनी तया पापाची यापासून कोणे रीती उद्धरीजे. धर्मराजा म्हणतोय पुन्हा कोणाला, गंगापुत्र विश्वाचार्यांना, की जे काही पाप झालं माझ्याकडून कळत न कळत ते नेमकं कसं त्यातून मी मुक्त होऊ, माझा उद्धार कसा होईल. तव म्हणे गंगानंदन ये अर्थी परम प्रसिद्ध इंद्रद्योत शौनक संवाद ऐक सांगतो. ज्ञान सांगणं चाललं पण वेगवेगळ्या इकडल्या तिकडच्या कथा दृष्टांत रूपात आपल्याला ते देऊन राहिलेले. काय यासाठी एक कथा, इंद्रदत्य आणि शौनक यांचा संवाद आहे. तयाराया अबुद्धिपूर्वक ब्रह्महत्या घडली एक म्हणून प्रजा द्विज सकळीक त्याची ती तया ते इंद्रदेवत राजाकडून ब्रह्महत्या घडली. ब्राह्मणाचा वध झाला, त्याला ब्रह्महत्या म्हणतात. नकळत झाली होती पण सगळ्या प्रजेनं त्याचा त्याग केला. ब्राह्मणाची हत्या, ब्रह्महत्या सगळ्यात घातक आहे. सगळ्यांनी त्याग केला, म्हणजे त्याला दूषण लावू लागले. येरू पापे सदा जळत दुःखे गेला अरण्यात ब्रह्महत्या निवृत्त्यर्थ तप करिता याला त्रास होऊ लागला. आपल्याकडून ब्रह्महत्या घडली आणि मग त्यानं त्या ठिकाणी सगळं सोडलं आणि तप करण्याकरता तो राजा अरण्यात निघून गेला. तथापि नसंडी तया ते म्हणून शरण गेला शौनका ते ऋषी म्हणे पापिया येथे का पालासी. तेवढ्या त्याला अरण्यात गेल्यानंतर शौनकादिकाच्या आश्रमात गेला. शौनकांना पाहिलं. शौनक म्हणू लागला, अरे पापिया तू इथं का आलास, कारण तू ब्रह्महत्यारा आहे. तू येथोनी जायदुरी तुझा उत्तम वंशावधारी पडिला हे महाउरी तुझे पापे. अरे तू चांगल्या कुळातला होता पण तुझा सगळा वंश आता नरकात आहे. का वंश म्हणजे पूर्वज बर का. आता इथं ब्रह्महत्या घडली तुझ्याकडून म्हणून तू अधोमुखे केवळ
महानरकात पडशील, तेथे अनेक पीडा करतील अधोमुख पक्षी. राजा म्हणे निरंतरी, पापाग्नी जळतो माझी श्री, तरी माझी वंशावरी दृष्टी देऊन कृपा कीजे. मला पश्चाताप माझ्या का केल्याचा, मी जाणीवपूर्वक कार्य केलं नाही आणि मला ब्रह्महत्या घडली, त्यात आनंदाने मला यातून मुक्त व्हायचंय, मला बाहेर पडायचं, काहीतरी उपाय सांगा. जैसा पिता पुत्रा ते करी. मग शौनक म्हणे अवधारी, दारुण तपे तू आचरी, पुष्करादी तीर्थी. पुष्करादी तीर्थावर जाऊन चांगल्या प्रकारचे तप आचरण त्या ठिकाणी कर, तेव्हा हे निघू शकतं. त्याने भ्रूण हत्यादिके पापे पिटतात ती अनेके, अथवा अश्वमेध शतके होय पाप निष्कृती. आणि तिथं जाऊनच भ्रूण हत्येसारखं पाप, ब्रह्म हत्यासारखं पाप, स्त्री हत्यासारखं पाप हे तिथंच निवडल्या जातं. काही महापाप सांगितलेले आहे ना, ब्रह्महत्या, सुरापान, भ्रूण हत्या. भ्रूण हत्या म्हणजे गर्भातलं बाळ मारणं. आता किती भ्रूण हत्या झालेली आहे बापा बाबा, किती भयंकर पाप घडलेले. मुलीचा गर्भ असला की मारून टाकायचा, मुलीचा गर्भ असला की तपासायचा, मारून टाकायचा. एवढं भयंकर पाप झालं आणि त्या पापाचा परिणाम आता आज स्थितीमध्ये सगळ्या समाजाला भोगायला लागून राहिलेला. सगळ्याला, पोरायलाच नाही. कारण ज्याच्या घरी पोरगा आहे त्याच्या अविवाहित, त्याचे आई वडील दुःखात आहे, त्याची बहीण भाऊ दुःखात आहे, सगळं कुटुंब चिंतित आहे की कसं होईल, काय होईल, कवा होईल. का? कारण ते पाप. मग तुम्ही म्हणाला तर त्याच्या घरच्यांनी थोडी करेल, नाही, त्याच्या घरच्यांनी नाही जरी केलेलं असलं तरी पापाचं प्रमाण इतकं झालेलं आहे, इतक्या प्रमाणात पातक ते वाढलेले की त्याचा सगळा परिणाम सगळ्या समाजाला ते भोगावाच लागणार आहे, भोगत आहेत. यात काही दुमत आहे का? कोणाला वाटतं काय खोटं आहे म्हणून? नाही, रिअल स्थिती, सद्यस्थिती. हे शास्त्रात किती अगोदर हे ग्रंथ लिहून ठेवले, त्याला माहित होतं नाही, पण आता ते ऐकत नाही कोणी किंवा त्याचं पालन करत नाही. मी सांगितलं भ्रूण हत्या, भ्रूण म्हणजे गर्भातलं बालक जे जन्माला यायच्या अगोदर आपल्याला अधिकार नाही त्याला मारण्याचा. जर आपल्याकडून त्याला त्याची म्हणजे पोटामध्ये ते जर त्या ठिकाणी वाढत असेल तर त्याला मारण्याचा अधिकार आपला नाही. चला असो, म्हणून हे महापातक आहेत. असे महापातक सुद्धा तिथं पुष्कर तीर्थ आहे ना, तिथं जाऊन त्या ठिकाणी निघतील. राजा तू तिथं जा, तुझ्याकडून ब्रह्महत्या घडली. हाची अर्थ एकदा पूर्वी देवदैत्यादिकी सर्वी पुशला होता सद्भावी बृहस्पतीसी. अरे या संदर्भात देवदैत्यांनी सुद्धा बृहस्पतीला विचारणा केली होती ना, ती मी तुला सांगतो. मग ते नेत या सर्वचनी कथिले की सत्कर्मे करुनी, असत्कर्माची तक्षणी निवृत्ती होय. जैसे वस्त्र मळलिया शुद्ध द्रव्य धुतलिया, ऐसे वचन ऐकुनिया गेला इंद्रोद्युत. अरे मळलेला कपडा त्या ठिकाणी जर धुतला तर तो स्वच्छ होतो. तसं तुझं पाप आहे ते तुला मान्य आहे. काय होतं, पाप आपल्याकडून घडतं पण आपण पाप मान्य करत नाही आणि पाप घालवण्याचे उपाय करत नाही, म्हणून त्यातून मुक्ती होत नाही. घडलेलं पाप प्रत्येकाकडून घडत असतं. चुकीनं घडलेलं पाप, त्याचा जर पश्चाताप झाला मी पुन्हा करणार नाही असं जर त्या ठिकाणी मान्य केलं आणि पुन्हा पाप केलं नाही तर पहिल्या पापातून निवृत्ती होती. पण पहिलं घडलं न कळत आणि पुन्हा जाणीवपूर्वक दुसरं केलं, मग पहिलंही जात नाही, दुसरं पुन्हा घट्ट त्या ठिकाणी होतं. पण राजाला पश्चाताप झालेला आहे, मला ते या पापातून मुक्त व्हायचंय. गेला तिथून इंद्रदेवत राजा, त्याने अश्वमेध केला, ब्रह्मा ते पासून मुकला, निष्पापत्व करू लागला. सकळ राज्य पुष्कर तीर्थावर जाऊन अश्वमेध यज्ञ केला, पापातून मुक्त झाला, राज्य करू लागला. तेव्हा धर्मे पुशले सद्भावे, मेले मनुष्य मागुते जीवे, ऐसे असेल तरी ठावे, तरी सांगावे गांगिया. धर्मराजानं पुसला विचारलं, मेले मनुष्य मागुते जीवे, असं एखादी घटना घडलेली आहे का की मेलेला मनुष्य जिवंत त्या ठिकाणी केला किंवा झाला? मग त्यावेळेस काय म्हणतात, मग म्हणे गंगानंदन धर्मा ये अर्थी प्रसिद्ध गृध्र जंबुक संवाद. असे नैमिषारण्यामध्ये गृध्र आणि जंबुकाचा संवाद आहे. मला वाटतं गिधाड आणि जंबुक म्हणजे कोल्हा, बरोबर, कोल्ह्याचा आणि गिधाडाचा संवाद आहे या संबंधित. कोणी एक होता ब्राह्मण, तयाचा मृत झाला नंदन, मग त्याचे प्रेत घेऊन बांधव चालिले. एका राजाचा मुलगा कोणीतरी तो मृत झालेला त्या ठिकाणी होता, ते बांधव म्हणजे बावन बन मंडळ बकीचे घेऊन चाललेले होते. रडता रडता स्मशानी गेले, बहुत शोक करू लागले. तर गृध्रे येऊन म्हणितले रडती असी. तेव्हा त्या गिधाड पक्षानं त्या रडणाऱ्या
लोकांना काय म्हटलं ऐका. कथा दुसरी सुरू झाली बरं का, कथा बदललेली आहे. राजाचा मुलगा मृत पावला एका, लोक त्याला स्मशानापर्यंत घेऊन गेले, रडत होते जवळचे घरातले लोक. तो गिधाड त्या रडणाऱ्या मुलांना काय म्हणतो, गिधाड पक्षी, अरे तुम्ही येथे पुत्रा ते टाकून या जावे निवृत्ते, स्त्री पुरुषाचे देह येथे नाश पावले अनंत. अरे बाबा याला आता तुम्ही टाकून जा इथं आतापर्यंत अनेक स्त्री पुरुषाचे देह त्या ठिकाणी नाश पावलेले आहेत, म्हणजे याची विधी करा आणि तुम्ही न रडू, आता रडून ते परत येत नाही, जा निघून. परी ते नाही परतले, जे अनिताही तेही मेले, ज्याचे जे तुले आयुष्य ते तुले वाचणे तया. पण ते काही परत गेले नाही, जे अनिता तेही मेले. हा, तो गिधाड पक्ष सांगू लागला की बाबा इथपर्यंत आता लोक जे मेले होते ते तर मेलेच, पण ज्यानं आणलं, आता तुम्ही आम्ही वाटी लावायला जातो ना, आपणही समजा एक दिवस तिथं जाणारच असतो. असे किती का आले किती काही त्या ठिकाणी गेले. मग कर्मानुरूप स्थानी स्वय जात असे प्राणी, संयोगाने वियोग दोन्ही असते क्रमेची. तर त्या ठिकाणी आपापल्या कर्मानुसार त्या ठिकाणी हे होत असतं, संयोग वियोग होतच असतो. संयोग वियोग ठरलेलाच आहे ना जीवनामध्ये, संयोग वियोग हा चालूच असतो. कोणीतरी नवीन येतं, जुनं लांब जातं, नवीन नातं झाले की जुनं दूर पडतं, असा हा संयोग वियोग प्रपंचामध्ये त्या ठिकाणी चालू असतो. हे अतिभ्यासुर स्मशानही येत मेला जीवला नाही, मर्त्य लोके सर्वासही असे मरण. हे स्मशाने इथं आतापर्यंत मेलेला जिवंत झाला नाही. आपल्या कोणत्या कोणत्या स्मशानात झाला बरं, आतापर्यंत कोणत्या स्मशानात त्या ठिकाणी झाला नाही. आता पुत्र स्नेह टाकोनी शीघ्र जावे येतून, ईर भयभीत होणे चालले वेगे. मुलाला सोडून द्या, टाकून द्या. जो स्नेह होता, प्रेम होता, ते शेवटी त्याग करावाच लागतो त्याचा. शेवटी त्यांनी टाकून दिलं, भयभीत होऊन चालले. तव एक जंबुक येऊन मार्ग राहिला अवरोधून, म्हणे रे पुत्र स्नेह टाकून कोठे जाता नष्ट हो. तेवढ्यात एक कोल्हा आला आडवा. जे वापस चालले होते पोराला स्मशानात टाकून, तर कोल्हा काय म्हणतो की अरे मुलावर तुमचं प्रेम आहे की नाही, त्याला टाकून कुठं चालले तुम्ही. कोल्हा म्हणतो बरं का, स्नेहे करून या बहुत रुदन करा तुम्ही, समस्त त्या शोकी उठून सुत भेटेल तुम्हा. तुम्ही काय करा, सर्वजण त्या ठिकाणी रडा, आणि त्या तुमचं रडणं ऐकून तुमचा पोरगा जिवंत होईल, उठून बसेल. असं कोण सांगू लागलं, कोल्हा. रोचक कथा आहे, पाहू आता काय होतं. हा कथा कल्पतरू म्हणजे यातल्या ज्या कथा आहेत ह्या कधी ऐकलेल्या नाहीत. रामायण महाभारतातल्या कथा ऐकून ऐकून पाठ झाल्या, भागवतातल्या कथा, पण यातल्या कथा थोड्याशा आगळ्या वेगळ्याच असतात. ऐसे जंबुकाचे वाक्य ऐकून या सकळीक, स्मशानाचे अभिमुख परतले शोके. जंबुकाचं वाक्य ऐकलं सगळ्यांनी, आणि पुन्हा कुठं आले ते स्मशानात पुन्हा परत गेलेत. तर वृद्ध म्हणे रे ऐक अल्पबुद्धी शूद्र जंबुक, याचेने बोले तुम्ही मूर्ख, परतले का. पुन्हा तो गिधाड पक्षी म्हणू लागले, अरे तुम्ही काय मूर्ख आहे का. तो कोल्हा मूर्ख आहे म्हणे, त्याचं ऐकून तुम्ही परत आले. तुम्ही त्या ठिकाणी तसंच का काष्टभूत मृतसूत, तयाचा शोक करणे व्यर्थ, तुम्ही आपले हिता इतन देखाची. अरे आता तुमचा मुलगा म्हणजे काष्टभूत म्हणजे लाकडासारखा आहे, आता प्रेत आहे शेवटी, त्याला काही आता अर्थ राहिलेला नाही. हे तुम्हाला काही कळत नाही का, काय हित काहीतरी. काही तपसाधना करा जेने सुटेल या संसारा, जेने सुख दुःखे समग्रा होता ती कर्मानुरूप. पुत्राचे कर्म पितयासी, तथा पितयाचे पुत्रासी, कामा नाही सर्वाशी स्वक्रमेची भोगणे. आता तुम्ही इथून जा, तुम्ही आपापलं सत्कर्म करून मुक्त व्हा. तुम्ही या मुलाकरता किती रडले तर तुमची मुक्ती होणार नाही, आणि पोरगा तुमच्याकरता किती रडला तर बापाची मुक्ती होणार नाही. परमार्थाचा नियम आहे बरं का, की ज्याचा उद्धार त्याच्या जाती आहे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी, संसार बंधन तोडा वेगी, आपुली आपण करा सोडवन. कोणाला करावं लागते सोडवण, ज्याची त्याला. माझा मीच झालो शत्रू. आपण नुसतं लोकांवर घालत असतो, पण खरंच ज्याचं त्याच जाती असतं.
कैसा ग्रहदारा कैसा मित्रो, कास या घातला पसारू, अहो जगद्गुरु तुका म्हणे, माझा मीच झालो शत्रू. आपलेच आपण शत्रू असतो. मग आपल्याला सवय दुसऱ्यावर लोटायची, काही झाले की वाईट झाले की, म्हणून याच्यामुळे बिघडलं त्याच्यामुळे बिघडलं का, तुम्हीच तुमची त्या ठिकाणी शत्रू आहे. कोणाचंच कोणामुळे त्या ठिकाणी बिघडत नाही. सोडवणूकही ज्याची त्यालाच नाही. मी मला वाटतं मागे तुम्हाला कथा सांगितली असेल, विवेकानंदाकडे एक व्यक्ती आला, महाराज मी एका वाईट व्यसनानं त्या ठिकाणी ग्रसित आहे, मला हे व्यसन सोडवायचं, मला या व्यसनातून काढा, मला याच्यातून बाहेर काढा. दारू पित असेल किंवा इतर काही त्याचं व्यसन असेल, पण व्यसनी माणसाला कळतं बरं की हे करणं योग्य नाही, त्याला कळत असतं, पण त्याचा शरीराला लागलेली सवय पुन्हा त्याला तिकडे ओढत असते. नाही दारू पिणाऱ्याला कळत नाही का की जे पित नाही त्याचं घरदार सगळं प्रपंच लेकरं बाळ व्यवस्थित आहे ना, आपल्या प्रपंचाची दुर्दान हे त्याला कळत नाही का, कळतं, पण त्याला ते व्यसन पुन्हा तेच करायला लावतं. स्वामी विवेकानंदाकडे तो आला. विवेकानंद म्हणाले थोडीशी माझी पूजापाती होऊ दे, बसतोपर्यंत. इथं बसवलं. स्वामी विवेकानंदाची देवपूजा वगैरे सगळं झालं. विवेकानंद आश्रमातून बाहेर आले, त्याला बाहेर बसवलेलं होतं आणि पळत आले ना. आश्रमात एक वृक्ष होता, झाड होतं, त्या झाडाला घट्ट मिठी मारली विवेकानंदजींनी आणि हाक मारली, अरे मला सोडवा, मला सोडवा, मला यातून बाहेर काढा, कोणीतरी सोडवा. विवेकानंदानं घटमिठी मारली. तू आला पाहायला की म्हणजे आपण चुकीच्या माणसाकडे आलो, आपण आलो दुरुस्त व्हायले आणि बिघडेले. आपण दुरुस्त व्हायला आलो आणि ज्याच्याकडे दुरुस्त व्हायला आलो ती बिघडेले. हा कधी कधी असं होतं ना. का एका दुकानात पोरगी गेली, मामा ते घरात लयच मुंग्या झाल्या, ते मुंग्या येऊ नये म्हणून औषध द्या दुकानाकडे. ते दुकानदार पाहू लागला, कवाचं पोरगी कटाळी उभी राहू, मामा द्या ना मुंग्या जायचं औषध. बाई तिला दिवसचं काढलंच नव्हतं, त्याला मुंग्या झाल्या. तुमच्या इथं का द्या ना, मुंग्या मारायच्या औषधाला जर मुंग्या होत असेल तर औषधात फॉल्ट आहे ना. तसा आलं घरा लोक ध्यानात आलं तर मग घरा लोक मग घरी गेल्यावर असायचं, कधी कधी तिथं घरी आलं तर. स्वामी विवेकानंदाने त्या झाडाला पकडल्यावर याला काय वाटलं, स्वामी विवेकानंद झाडाला याय ना स्वतः पकडलं नाही, काय म्हणतात मला सोडवा. ती गेलं जवळ म्हणे, महाराज विवेकानंदजी तुम्ही म्हणता मला सोडवा, मला यातून बाहेर काढा, तुम्हाला झाडाला थोडी पकडलं. म्हणे मग तुम्ही झाडाला पकडलं, तुम्ही मिठी मारली माझ्या देखत, तुम्ही म्हणता सोडवा यातून बाहेर काढा, सोडवा यातून बाहेर काढा. विवेकानंद म्हणतात हेच तर तुला सांगायचं, तुला कोणत्या व्यसनानं धरलं, तुझ्या घरापर्यंत कोणतं व्यसन आलं मला सांगा बरं. किंवा आता चांगला माणूस आहे, सुस्थितीत आहे, आणि त्याच्या घरी कोणतं व्यसन आहे तर चालून येतं बरं, कोणती पुढी त्याच्या घरी चालून येते, काय असतील ते इथं नाव नाही घ्यायचे आपल्याला, ते येतं का इथपर्यंत घरापर्यंत, माणूस तिथपर्यंत जातो. मग सोडवावं कोणाला लागेल, आपलंच आपल्याला सोडवणूक करावं लागेल. परमार्थ हा आपल्या करता गीता सांगते, उद्धरेद आत्मनात्मानं, तुम्ही फक्त तुमचा उद्धार करा. तुम्ही दुसऱ्यासाठी करत असलेला परमार्थ हा तुमच्या कामाचा नाही. मग आपुली आपण करा सोडवण. कोण कोणाला सांगतय, गिधाड पक्षी पोरासाठी रडणाऱ्या स्मशानातल्या राजाला त्यांना सांगतय की इथं कशाला आली तुम्ही, तुमचं उद्धार करून घ्या. प्राणी मूर्खात्वा प्राज्ञ, सधन अथवा निर्धन, बाळ वृद्ध आणि तरुण सर्वही काळ वश आहे. अरे सगळे काळाचा आरगट झालेले आहेत. मूर्ख असो शहाणा असो, मृत्यू ठरलेला आहे. एखादा हुशार वा बुद्धिवान आहे, त्याला मृत्यू नाही आहेच. बाळ वृद्ध तरुण कोणत्याही काळात मृत्यू येईल, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, ते कोणी सुटलेलं नाही. ऐसे विचारून म्हणे, जारे आपले असताना कवते संदेश वाक्य आहे, कोणी बोलीला जंबूक, जा म्हणे आपापल्या घरी. ते काय परत येणार आहे का. पुन्हा त्याच्यावर उत्तर म्हणून कोण बोलला, आता कोल्हा इकडून बोलला गिधाड पक्षी. आता कोल्हा काय म्हणतो ऐका, अरे तो मूर्ख वृद्ध यथार्थ, त्याची नि बोली तुम्ही येत, पुत्र स्नेह टाकून जात तरी ऐसे न पाहिजे. अरे तो मूर्ख आहे कोण, गिधाड. तुम्हाला जो सांगायला लागला ना, अरे पोराला टाकून तुम्ही कश काय जाता.
शोकादी रुदन प्रयत्ने देख पावाल वंशधर बाळक प्रयत्ने सांगा काय एक नपविजय प्राणी प्रयत्न करून पहा प्रयत्न केल्याशिवाय तुमचा पोरगा जिवंत होणार नाही असं कोला सांगत आहे कोणी मारुनी झाले जित मग गृध्र म्हणे ऐका माझं वर्षे झाली सहस्राधिका परी स्त्री पुरुष नपुंसका स्थावर जंगमादी तो म्हणू लागला मला 1000 वर्ष झाली इथं गिधाड पक्ष म्हणू लागला पण आतापर्यंत स्त्री पुरुष नपुंसक स्थावर जंगम कोणी मरून झाले जित ऐसे ना दृष्ट श्रुत त्याचे कर्म स्मरुनी बहुत होईल तुम्हा शोकची 1000 वर्ष झाली मी पाहतो इथून आतापर्यंत कोणी जिवंत होऊन गेलं नाही तुम्ही निघून जा परिणवे पुत्र प्राप्ती हे ऐकून गृध्रोक्ती मग जंबूक तया प्रति बोलता झाला पुन्हा मग जंबूक म्हणजे कोल्हा काय म्हणतो अरे गृध्र वचने सत्य तुमचा गौरवर्ण सुत सुवर्ण कुंडले युक्त सांडीचे युक्त नाही मी ऐकले से पुराणोक्त जे जंबूक शूद्र वदे सत्य अल्पायुषी द्विजसुत मेला होता तो आला पुनरपी मग तो सांगू लागला जंबूक मी पुराणात ऐकलेला आहे एका जंबूक शूद्रवदे सत्य अल्पायुषी द्विजसुत एका ब्राह्मणाचा कमी वयाचा पोरगा मृत झाला होता तो परत आला तया तथा विधची आणिक श्वेत राजर्षीचा बालक तो मृत झाला सम्यक शुद्ध कर्मे जिवंत श्वेत राजर्षीचा मुलगा सुद्धा शुद्ध कर्मानं त्यांनी जिवंत केला होता म्हणून तुमचा येते शोक ऐकून समजते मुनी देवतादी पुत्रा ते जीवविती कृपेस्तव तुम्ही जर शोक केला तर मुनी देवाला तुमची त्यांच्यासारखी 2 उदाहरणं दिली की दोघांचे पुत्र जिवंत झालेले होते पुराणात त्यांना ऐकलेले तर तुमचाही मुलगा जिवंत होऊ शकतो असं कोल्हा सांगतो बघू काय होतंय पुढे आता ऐसे त्याही ऐकोनी अंकी पुत्राची शिर ठेवणी हाय धाये मोकलवणी रडती झाली पुन्हा त्यांनी आपल्या बाळाचं शिर आपल्या मांडीवर ठेवलं धाय मोकलून त्या ठिकाणी रडू लागले ते रुदन ऐकोनी रुद्र म्हणे समीप येऊनी अरे मराल हृदय फुटुनी तुम्ही आव घे गिधाड पक्षी म्हणू लागला ते तर गेलं पण त्याच्या माग तुम्ही मरसान हृदय फुटून इतकं रडणं चाललं भयंकर परी शत सहस्र ही वर्षाही मृतपुत्र नुटे कही जंबूक शब्दे सर्व ही भुललेत काय त्या कोल्याचं कुठं ऐकता तुम्ही भुलले तुम्ही त्याच्या शब्दाला ब्रह्मा विष्णू पशुपती सावित्री लक्ष्मी पार्वती यांचेही मृत प्राणी या प्रती नचले काही ब्रह्मा विष्णू शिव त्यांच्या तिघांच्या 3 पत्न्या सावित्री लक्ष्मी आणि पार्वती यांचंही काही चालत नाही असं मत आहे कोणाचं गिधाड पक्षाचं ऐसे शब्द आयकोनी मृतपुत्राचे प्रेत सांडुनी सर्व चालिले तत्क्षणी स्वगृहास पुन्हा त्याचे शब्द ऐकले पुन्हा प्रेत टाकून दिलं आणि आपल्या घराकडे जायला निघालेत जंबुक म्हणे मागुतेनी या तरी मनुष्य जन्माहुनी बरवी असे पण पशु योनी सर्व प्रकारे पुढे जंबुक होता ना कोल्हा तो म्हणता अरे 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 या माणसापेक्षा खरंच पशु पक्षाची योनी चांगली माणसाच्या शरीरापेक्षा का की सुखाचे अंती दुःखे आणि दुःखाचे अंती सुख ही तू काही विचार सम्यक नाही येत याला काही विचार आहे का तू आता एवढं दुःख झालं तर सोडून जावं की याच्यासाठी काही उपाय करावे याच्यापेक्षा बाकीचे पक्षी पशु पक्षी बरी म्हणे या माणसापेक्षा असो मग सर्व कार्य तत्पर जंबुका आणि तुझा गृध उत्तरासी प्रत्युत्तर बोलिले युक्ती जंबुक आणि गृध दोघं एकमेकांना काय म्हणतात त्याची निदैव योगी ते वेळा शंकर पार्वती हे प्रेरीला तो तयासी प्रत्यक्ष झाला म्हणे मागा वरदान कार्य तत्पर जंबुक आणि तुझा गृध उत्तरासी प्रत्युत्तर बोलिले युक्ती त्यांची निदैव योगी ते वेळा शंकर पार्वती प्रेरीला तो तयासी प्रत्यक्ष झाला म्हणे मागा वरदान भगवान शिवजींना पार्वतीने तिथं पाठवलं बर का पाठवलं तर जंबुक आणि गृधाचा संवाद शिव पार्वतीवरून ऐकत होते ते प्रसन्न झाले आणि पार्वतींनी शिवजींना पाठवलं आणि सांगितलं यांना वरदान द्या मागा काय पाहिजे येरू म्हणते कृपाळू वा हा मृतपुत्र जीव व्हावा मग शंकरे उठविला बरवा कृपादृष्टी मग भगवान शिवजींनी कृपादृष्टीनं तो मृतपुत्र उठवला दिदले शतवर्षे आयुष्य आणि गिधा जंबुकास केला क्षुधेचा विनाश सदा तृप्तीची त्या मुलाला 100 वर्षाचं आयुष्य दिलं गिधा आणि जंबुकाला काय केलं त्यांच्या भुकेचा विनाश केला
कारण गिधाड पक्षी काय म्हणतात, याला सोडून जा, म्हणजे त्यांना ते काय करायचं होतं, मांस भक्षण करायचं होतं. म्हणून तू म्हणजे अरे इकडे जिवंत होणारे जा तुम्ही. मग शिवजींनी त्याची भूक त्या ठिकाणी शांत करून टाकली. मग देवा ते वंदोनी दोघे गेले उद्धरुनी, पुत्रही आला निजस्थानी आपुली. त्या दोघांचं ते बोलणं ऐकून शिव पार्वती प्रसन्न झाले, त्या दोघांचा उद्धार केला, मुलगाही जिवंत झाला. तरी प्रयत्ने निश्चय स्वल्पकाळी फळ होय, या इतिहास श्रवणी उभय लोकप्राप्ती. प्रयत्नानं त्या ठिकाणी भगवंत प्रसन्न करून त्यांनी पुत्र जिवंत त्या ठिकाणी केला. अशा प्रकारचा इतिहास इथं धर्मराजाला सांगितलेला आहे. मग धर्मासे निवित जरी बळकट वैरी बहुत, तरी कैसे वरती जे तेथ प्रत्यासन्ने दुर्बळे. असो कथा पूर्ण झालेली आहे. ही तात्पर्य एवढं सांगितलं. युधिष्ठिराने प्रश्न विचारला होता की मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होतो का, तर त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे शास्त्रातलं पुराणातलं. ज्ञानोबारायांनी सुद्धा मेले माणूस जिथं उठविले. ज्ञानेश्वरी कोण लिहिली, ज्ञानेश्वरी कोण लिहिली, हा ये सांगू द्या ना, कोण लिहिली ज्ञानेश्वरी. तुम्ही पळवाट काढली माहित नाही. प्रदीप महाराजांना सांगितलं ज्ञानेश्वरीचे लेखक कोण, तर सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरीतली शेवटची ओवी. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जाहला. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली, आपण सहज म्हणतो, पण ज्ञानोबरायांनी सांगितली. आणि लिहायला बसलेला माणूस सच्चिदानंद बाबा होता. कोण होता तो, मेलेला जिवंत केलेला होता. चालवलं होतं प्रेत त्या ठिकाणी. ज्ञानोबरायाची दिंडी चालली, तिथून बायको आली आणि तिने ते ज्ञानोबरायांनी ते शोक वगैरे पाहला. आणि मग संस्कारी होती, तिला एवढं पतीचं दुःख झालं, पण तिनं ज्ञानोबरायांचं साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी केला. ज्ञानोबरायांना काय माहिती, सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. तिने सांगितलं महाराज ज्ञानोबराय, अहो तुमचे शब्दही खरे होणार नाही, कारण हे बघा चिता सजवली, माझ्या पतीला त्या ठिकाणी घेऊन जायचंय, आता मी सौभाग्यवती नाही राहू शकत. ज्ञानोबराय म्हणाले मुखातून शब्द निघाला तो आता माग येणार नाही, गेलेले आहेत. काय नाव आहे याचं, म्हणजे सच्चिदानंद. म्हणजे सच्चिद आणि आनंद येतं स्वरूप ब्रह्माचं आहे. ब्रह्माचे लक्षण आहे सच्चिद आनंद, काही सामान्य आहे का. आणि म्हणून त्याला सांगितलं उठ सच्चिदानंदा, बस उठ म्हणला आणि सच्चिदानंद बाबा उठले आणि पूर्ण ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांची त्यांनी लिहिली. मेलेला माणूस सुद्धा उठतो. भगवत कृपा आणि संत कृपा झाल्याशिवाय ते शक्य नाही. सर्वसामान्य व्यक्तीला या गोष्टी अशक्य आहे. साधूची आणि भगवंताची कृपा शक्य असेल तरच हे होऊ शकतं. चला आता पुढील प्रश्न आहे. धर्मराजा म्हणतोय जर वैरी बळकट असेल तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. तव म्हणे गंगानंदन ये अर्थी पुरातन शाल्मली आणि पवन यांचा संवाद ऐका. याच्यासाठी उत्तर काय संवाद, तर शाल्मली म्हणजे साबरीचा वृक्ष आणि पवन म्हणजे हवा, या दोघांचा संवाद आहे. हवा आणि साबरीचा वृक्ष, साबर वृक्ष असेल काहीतरी, तर त्या त्यांचा संवाद आहे. हिमाचळी विस्तृत एक होता शाल्मलीचा वृक्ष, सर्व विश्रामकारक प्राणी असे. फार मोठा शाल्मलीचा वृक्ष आहे हिमाचल पर्वतावर, हिमालयावर. पक्षी श्वापदे हस्ती वनिदारे मार्गस्थ येते, तपस्वी अनेक राहती आश्रय त्याची. त्यांच्या अनंत शाखातोर तळीवास अंधकारा, तिथे देखुनी उत्तरा बोलिला नारद. मोठ्या मोठ्या शाखा आहे, खाली जणू काही अंधार पसरलेला आहे, सूर्याचं किरणही खाली येत नाही. ते पाहून नारद काय म्हणतात, देखुनी उत्तरा बोलिला नारद म्हणे अहो तरुण तरुरमणीये, तुझे निदर्शने आनंद होये, परी तुझी पवनासी काय मैत्री असे. नारद बोलू लागले त्या वृक्षाला, साबरीला. त्या साबरी वृक्ष आहे, ते साबरीचं झाड आहे, की हे तरु रमणीये, तुझा आणि तुझी पवनाची काय मैत्री आहे. नदी नद पाताळ जीवन, सकळे शुष्क करी पवन, पर्वत वृक्षातेही पाडून करीतो समस्तळ. म्हणजे
हवेत एवढी ताकद आहे की तो नदीला सुकवतो. पाण्याला वायू सुकवत असतो. नदी, नद, पाताळ, वाळलेले झाडं, ओले झाडं वारा जर आला तर पाडू शकतात. आणि तू इतक्या दिवसापासून सावरीचा वृक्ष जसाच्या तसाच आहे, तू जर हवेची मैत्री काय, हे कस काय एवढा टिकला तू इतके दिवस? नारदाने विचारला. तुझं देखुनी शोभिवंत स्वर्गलोकही संतोषत, परिपवनासे येतात तुझं मैत्री भाव असे, तू राहिलीस त्याची होऊनी, तुझं प्रति पाळितो म्हणून ऐसे नारदोक्त ऐकून शाल्मली म्हणे. काहीतरी तुमची मैत्री आहे आणि म्हणून तू त्या पवनाची काहीतरी झालेली आहेस, म्हणून तुला अजून हवेचा त्या ठिकाणी पवनाचा धोका झालेला नाही. ती शाल्मली वृक्ष काय म्हणते, माझे तेजोबळ पाही पवनाशी सावत नाही, वृक्ष पर्वत मोडून सर्व येतो पवन. माझं तेजबळ एवढं आहे, पवनालाही सहन होत नाही. वृक्ष पर्वत सगळे मोडतात त्याच्याकडून, पण माझ्या पुढे बळ चालत नाही. मग मी तया श्रांतासी विष्टंबिते परियेसी, परित्याचे काही मजसी चालेची ना. मी येणारे जे वाट सुरू आहेत त्यांना सुख देते, प्राणवायू देते, माझ्या पुढे त्याचं काही चालत नाही पवन देवाचं. यावरी नारद बोले वचन, वायू सर्व प्राणी आजीवन, नये त्याचे साम्यपण इंद्राधिका. नारद म्हणू लागला, पण मग तुझ्यापेक्षा वायू श्रेष्ठ आहे का? तो सगळ्यांना प्राण देतो ना, ऑक्सिजन देतो. तेव्हा ते काय म्हणते, तू मूर्ख बहुभाषी, गर्वी बोलिती सिमजसी, परियाचे फळ पावसे अल्पकाळे. नारद तिला म्हणतात की तू मूर्ख आहे, तू गर्वानं माझ्या पुढे बोलत आहे, याचं फळ तुला भोगावं लागेल. मग गेला वायू जवळी म्हणे, शाल्मली एकी माचळी, गर्वे असे मातली तुझा अपमान येते. नारदच ते लगेच तिथं कळ करण्याकरता गेले. तो पवन तर तुझा अपमान करतो, वायुदेव तुला काहीच मानत नाही, काहीच मानत नाही. यावरी वायू येऊनी तेथे क्रोधे म्हणे शाल्मली ते, मी मारुत जाण निवृते, जाणो परस्परे आपण. रागाला, माझं तू मानत नाहीये आणि मी वायू आहे, मरुत आहे, मारुती आहे. मारुत म्हणजे हवा. तू मत्त प्रसादे वाचलीसी, तरी आता फळ पावसी. तो शाल्मली म्हणे तयासी, मी बळाधिक असे जाण. माझ्यामुळे तू आतापर्यंत जिवंत आहे शाल्मली वृक्ष. पण ती वृक्षही सुद्धा म्हणते की अरे तुझ्यापेक्षा माझं बळ जास्त आहे, तुझे माझं भय नाही. मज वायू म्हणे पाही, प्राप्त काळी फळ सर्व दाविन याचे. वायू म्हणतो की माझंही बळ त्या ठिकाणी जास्त आहे, वेळ आला तर मी तुला माझं बळ दाखवीन. शाल्मली म्हणे विचारी, मी वायूसी निर्बळ खरी, तथापि बुद्धिबळ कुसरी, वायू भय टाळावे. शाल्मलीच्या लक्षात आले की आपण वायूच्या पुढे टिकू शकत नाही, पण बुद्धिबळानं आपण त्याला जिंकवू. हार मानायची नाही, बोलून दाखवलं की तू माझं काही करू शकत नाही, बुद्धी वापरायची काहीतरी. अन्य वृक्षा बुद्धी नाही, म्हणून कष्ट पावती सही, हे जाणून तत्समयी काय केले शाल्मलीये. अन्य वृक्षात बुद्धी नाही म्हणजे, म्हणून ते टिकत नाही. आता हिची काय बुद्धी पाहू आपण. ती बुद्धी राजाच्या कामी येईल आणि तिचा उपाय आपल्या सुद्धा कामी. माझ्या लक्षात आला जवळजवळ. पाहू पुढं ग्रंथ काय म्हणतो. काय केलं तिनं, शाखा पत्र पुष्पे टाकून स्वय राहिली स्तंभ होऊन, मग क्रोधे आला पवन तव तैसी देखिली. त्या शाल्मलीनं आपल्या ज्या लांब लांब पसरलेल्या शाखा आहेत त्या सगळ्या काढून टाकल्या, पत्र फुलं सगळे झडून टाकले आणि नुसती स्तंभासारखी उभी राहिली. स्तंभ म्हणजे खांब, नुसती खांबासारखी काय राहिली. पवन येतोय आवेशानं तिला पाडण्याकरता आणि ती अशी स्तंभासारखी उभी राहिली. तेने ती असे म्हणितले, माझे कृत्य तू आची केले, आपले दुर्बुद्धी फळे पावलीस. ती पाहून पवन देव काय म्हणू लागला, अरे 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 भिली तू मला जे करायचं होतं ते तू करून टाक, आधीच करून टाका. म्हणजे तू मला घाबरली. ती घाबरलेली नव्हती, हा ती बुद्धिमान होती. कारण पवन आला असता तर नुसते झाडं तर त्या डांग्यानच त्या मोडल्या, मुळा सगट उलटून पडली असती. तै नारदाचे वचन शाल्मली म्हणे आठवून, पश्चातापा ते पाहून पावली दुःख, तरी ऐसे जाणून मानसे. नाही, इथं काय झालं, तिला पश्चाताप झाला, दुःख पावलं, तिला पश्चाताप झाला. तरी ऐसे जाणून मानसी, दुर्बळे वागावे बळवंतासी, वैर न करावे सर्वाशी, वाचा प्रकट ही न कीजे. इथं त्यांनी सिद्धांत असा सांगितला
आपण अंदाज लावला तसा नाहीये की दुर्बळ व्यक्तीनं बलवान व्यक्ती पुढे त्या ठिकाणी आपलं बळ दाखवू नाही, तिथं आपण लिंता घेतलेली बरी. वाचा प्रकटही नाही की जे बोलूही नाही. बुद्धिमंताचे ठाई अवधारी वैरवाडे निरंतरे तृणी अग्नीची परी बुद्धी पावे वृद्धी पावे तस्मात बुद्धी बळावणी अनिक बळ नाही जाणी पार्थे 11 अक्षौनी सैन्य मारले बुद्धिबळे. बुद्धीपेक्षा श्रेष्ठ बळ कोणतंच नाही. अर्जुनानं 11 अक्षौनी सैन्य त्या ठिकाणी मारलं बुद्धीच्या बळावर. भीष्म म्हणे धर्माजान सर्व पापाचे अधिष्ठान लोभचे असे त्यापासून इतके पदार्थ घडतात. भीष्माचार्य म्हणतात धर्मराजा सगळ्या पापाचं मूळ काय असेल तर लोभ आहे. ते दृष्टांत ऐकले तुम्ही इंदुरीकर महाराजाचा. पापाचा बाप कोण कोण आहे? पापाचा बाप लोभ स्वार्थ. स्वार्थ एकच आलं नाही का. मग ते लोभ महाराजाला प्रश्न विचारला होता त्यांनी. श्रोता एक बाई हुशार होती की म्हणाल महाराज सांगा पापाचा बाप कोण. आता कोणत्या ग्रंथात आहे? खरंच कोणत्याच ग्रंथात नाही. आता त्याला ते बिचाऱ्यानं त्या ठिकाणी पाहिलं सगळं. पहिलं वर्षी शिवलेलं अमृत वाचलं त्याच्यात सापडलं नाही. दुसऱ्या वर्षी भक्ती विजय वाचला त्याच्यात त्याला पापाचा बाप सापडला नाही. त्याच्या बाद अधिक मास दोंडी मास ते वाचलं 2दा त्याच्यात त्याला सापडलं नाही. त्याच्या बाद कथा कल्पतरू लावला त्याच्यात त्याला सापडलं नाही की पापाचा बाप कोण. म्हणजे ती बाई इतकी हुशार भरली की त्या महाराजाच्या पुढं शेवटी ते सप्ताह झाला. काल्याचा दिवस तिनं दिल ते काल्या लोक तुम्ही सांगा. शेवटी ते त्या महाराजाकडून काही ते जमलं नाही. ते काल्याचं कीर्तन वगैरे झालं. त्यानं आपलं उपचूप काय होती दक्षिणा घेतली आणि पंगत बसायच्या आधी अशी चिकडून कलटी मारायला लागली. मग बाई आडवी आली. नाही महाराज आपल्या प्रश्नाचे उत्तर राहिले. तसे चालले कसे तुम्ही? मी सांगितलं मी पाया पडतो तुमच्या. आता इकडे मांडवाच्या बाजूला मला काही तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. मला जाऊ द्या मी हार मानली बरं का. ती बाईने सांगितलं नाही नाही तुम्हाला मी देऊ का म्हणे प्रश्नाचं उत्तर. महाराजाला वाटलं काय हरकत आहे. एवढा अवघड प्रश्न याचं जर उत्तर आपल्याला भेटलं तर आपण सुद्धा कोणाला तरी हा प्रश्न विचारू शकतो. माहिती तर होईल ज्ञान तर होईल काय हरकत नाही. पण माझी एक इच्छा आहे म्हणजे काय तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. महाराज म्हणे बाबा मी 7 दिवस भागवत केलं तर कोणाच्या घरचं बाहेरचं बाईच्या हातचं जेवणही केलं नाही. नियम असेल ते विचारायचा. पाणी पिलं नाही. ती बाई म्हणे मग पहा भाऊ तुम्हाला नसं यायचं तर मग तुमचा यात हारही आहे. मी सांगून देईन महाराजाला प्रश्नाचं उत्तर आलंय. चला घरीच यायचं ना म्हणजे फक्त घरी चला. महाराज घरापर्यंत त्या ठिकाणी गेले. घरी आले ते सांगितलंय पा मी काही आत येत नाही. बाहेरच्या बाहेरच त्या ठिकाणी तुमच्या दारात आलो सांगा इथून. तिने सांगितलं नाही नाही तुम्ही जर आत प्रवेश त्या ठिकाणी केला तर तुम्हाला 100 रुपये दक्षिणा देईन आणि प्रश्नाचं उत्तर देईन. महाराजाला वाटलं तर चौकटीच्या बाहेर आहे. आत पाय टाकला की 100 भेटणार काय हरकत आहे. महाराजांनी चौकटीच्या आत पाय टाकला. आत प्रवेश झाला. त्याने सांगितलं आता द्या म्हणे प्रश्नाचं उत्तर दे आणि 100 रुपये. सांगितलं महाराज 100 रुपये नाही प्रश्नाचं उत्तरही नाही. मी का तुम्हाला आत येऊन बसावं लागेल. महाराज म्हणाला नाही भाऊ हे नाही जमणार कारण हा छळ झाला म्हणे. छळ झाला हा छळ. बाई म्हणे मग जा. छळ झाला तर जा म्हणे. मग तुम्हाला काही प्रश्नाचं उत्तर आलं नाही 100 रुपये गेले. जर आत आली तर तुम्हाला 500 रुपये दक्षिणा. नसन उत्तर द्यायचं तर जा. महाराजांनी विचार केला म्हणे आता जर उत्तर आत नाही गेलो तर उत्तर गेलं 100 गेले आणि हे 500 बिन गेले. चला म्हणे बसले पलंगावर. त्यांनी सांगितलं द्या आता प्रश्नाचं उत्तर. आमच्या नाही म्हणे माझ्या हातचा एक ग्लास भर दूध तुम्हाला घ्यावं लागेल मग प्रश्नाचं उत्तर भेटेल. त्याने सांगितलं जमणार नाही म्हणे मी 1000 रुपये दक्षिणा देते. नाही जमणार तरी आपण आपला धर्म सोडणार नाही. ती मग जा उठा. 1000 गेले. 1000 गेले दक्षिणाही गेली. महाराजांनी विचार केला कोण पाहिला आपल्याला जाऊ द्या. म्हणजे आपण 7 दिवस कोण्या स्त्रीच्या हातचं खाल्लं नाही कोणाच्या घरी गेलो नाही. मग आता इथं आलो दूधच तर घ्यायचं नुसतं आणि कोण पाहिलं आपल्याला सगळे भंडाऱ्यात दंगे काय हरकत आहे. दूधही घेतलं आताही आले आणि मग तिला विचारलं म्हणे सांगा म्हणे आता प्रश्नाचं उत्तर माऊली काहीतरी असेल. सांगितलं महाराज तुमच्या अजून लक्षात येऊन नाही राहिलं का. अहो पापाचा बाप लोभ. पापाचा बाप कोण आहे लोभ आहे. तुम्ही इथपर्यंत जे आले तुमचा नियम मोडून हे कशामुळे आले लोभामुळं. 100 भेटतील 500 भेटतील 1000 भेटतील. हा लोभ कशामुळे वाढला
स्विच ऑफ का चालू करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पॉज करा एकदा. चालू. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर लोभामुळे मनुष्य त्या ठिकाणी पाप करतो. धर्मराजा म्हणतात सर्व पापाचे अधिष्ठान लोभची असे त्यापासून. लोभ म्हणून आपला विषयांतर झालं. इतके पदार्थ घडतात की क्रोध नाम मोहमाया अक्षमा आणि अस्थैर्य होय लज्जा लक्ष्मी धर्मक्षय ऐश्वर्य विद्या मदादी. क्रोध काम लोभ माया हे सगळं त्यामुळे वाढतं. द्रोह असत्कार अभाव अविश्वास अनार्जव परवित्तादार आदी सर्व हरण घडे. वाचा मन निंदेचा वेग उदर दुःख मृत्यू उद्वेग ईर्ष्या मिथ्याचार अनेक क्षोत्रवेग श्लाघ्यता मात्सर्य साहस अकार्यन वृद्धत्व तरुणावस्था जाण उत्तरोत्तर अधिकपण पावे प्राणी परिनवे परिपूर्ण जेवी नदी ओघे उदनवान तेवी काम ऐश्वर्य करून तृप्ती न पवे. तरीही मनुष्य तृप्त होत नाही. बालपण जातं तारुण्य जातं म्हातारपणही त्या ठिकाणी जातं पण तृप्ती होत नाही. ज्याप्रमाणे नदीचा कितीतरी ओघ आला तरी समुद्राची भरती होत. असं कधी झालं का समुद्राचं भरलातून दरवाजे सोडावे लागतात ते धरणाचे समुद्राचे ती तृप्ती कधीच नाही. तेवी काम ऐश्वर्य करून तृप्ती नव्हे. सुरासुर गंधर्वासही लोभ जिंकवला नाही. सकळ धर्म मार्ग सही मोडी तातो. कोणालाच देव दानवांनाही सुद्धा गंधर्वांनाही लोभ जिंकता आला नाही. म्हणून ऐशियाची संगती न धरावी बुद्धिमंती प्रिय प्रियाची आसक्ती करू नये. शिष्टाचार धर्म पाळन जया सुख दुःख समान करी सत्य प्रिय दान प्रतिग्रह परामुख उपकारी दयावंत पूजिदेव पितर अतीत जिंकिले काम क्रोध समस्त अहंकार नाही. तव विनविले धर्मराये अज्ञान वृद्धी क्षये याचे मूळ कारण काय ते सांगा मज लागी. आणि अज्ञान उद्भविला दुःख पावतो प्राणिया तव ऐके म्हणे गांगे या धर्माप्रती लोभ आणि का अज्ञान ये परस्परे जाण ये रेराचे कारण मूळ असती. अज्ञान कशामुळं त्या ठिकाणी होतं. अज्ञानाची वृद्धी काय तर त्यांनी सांगितलं लोभ आणि अज्ञान परस्पर एकमेकाचं कारण आहे. लोभ आणि अज्ञान बर का. तुझं लोभाचे सर्व कार्य पूर्वीच सांगितले आहे त्याची अज्ञान अवघडवे पाय म्हणून लोभवर जावा. लोभामुळे अज्ञान म्हणजे लोभामुळे माणूस ज्ञान बाजूला ठेवून स्वार्थासाठी अज्ञानपणानं त्या ठिकाणी वागतो ना. हे ऐकून धर्म पुसत धर्म हे ऐकून धर्म पुसत धर्म प्रकारानंतर तरी मुख्य धर्म तयात सर्व साधन रूपे सर्व धर्माचे फळ पाविजे दोही लोकी सुख होईजे. तो धर्म मज सांगिजे भीष्म देवा मग म्हणे गंगानंदन ऐके मुख्य धर्म सांगेन तेने अमृत वत ज्ञान होय तृप्ती. मुख्य धर्म काय देह दमना हुनी काही आणिक जगी धर्म नाही जेणेकरून मुक्ती ही पाविजे सत्य. इंद्रियाचं दमन हा सगळ्यात मोठा धर्म आहे. इंद्रियाचं दमन म्हणजे काय इंद्रियाला बंधन घालायचं. काय खायचं किती खायचं काय प्यायचं किती प्यायचं काय पाहायचं काय पाहायचं नाही सगळे याला इंद्रिय दमन असं म्हणतात. इंद्रिय निग्रह असं म्हणतात. आपलं तसं नाही. आपल्या इंद्रियाला जसं वाटलं तसं आपण त्या ठिकाणी त्याला ते भोग देतो. हे सगळ्यात मोठा धर्म आहे. मग म्हणे दमे दान क्रिया सिद्धी ज्ञानाध्ययन तेजोवृद्धी पवित्रता सद्बुद्धी निष्पापता पाविजे. दमन दम म्हणजे इंद्रिय निग्रह इंद्रिय दमन. त्यानं दान क्रिया सिद्धी पावते ज्ञान वाढतं तेज वाढतं पवित्रता वाढते निष्पापता वाढते. ये लोके आणि परलोके प्राणी होई जोती सुखी दमे सुखची आई ती ऐकी निद्रा प्रबोध पावे आणि प्रसन्न होय चित्त कुणी दमची समर्थ अदांत तो बहु अनर्थ क्लेश पावे. ते देह दमन करा बरवे ही लक्षणी जाणावे क्षमा धृती लक्षावे अहिंसा चरण समता सत्य अर्जव इंद्रिय जय आणि मार्दव अपचपळत्व अपूर्व कार्पण्य विरहित. दमन त्या ठिकाणी महत्वाचं आहे. संतोषिकी प्रिय वचन
अचिकित्सा गुरुपूजन भूतदया पैशुन मिथ्यावाद तरी सर्व कर्मे संन्यासून झाला देह दमन परायण तो परब्रह्म निर्वाण पावे पद जाऊन या जेथून या पुनरावृत्ती भय नाही कल्पांती ऐसी होय उत्तम गती टाकीता लोभ दाता आश्रम अरण्य तीर्थ यज्ञदानाधिकाचे समस्त प्रयोजन नाही तो जेथ असे तेथ सर्वही आणि कैसे कुंती सुता तपोमुळ सर्व व्यवस्था तपेची सर्व स्त्रजिता झाला प्रजापती. दमानंतर दुसरं साधन सांगितलं तप. तपश्चर्यामुळेच त्या ठिकाणी प्रजापतीनं या सगळ्या जगाची उत्पत्ती वाढ त्या ठिकाणी केली. ऋषी तपे पावले वेदार्थ फळमुळांनादी पदार्थ तपे औषध क्रिया समस्त पावता ती सिद्धी ती. ऋषी मुनींनी तपश्चर्या करूनच सगळं ज्ञान औषध वगैरे या गोष्टीचा शोध कशाने लागला तर तपश्चर्या करूनच त्या ठिकाणी लागला. तपे असाध्य साध्य होती ब्रह्म इत्यादी नासती सर्व पापाची निवृत्ती होय तपेची अहिंसा आणि सत्यवचन दान तिची पूजन याहून श्रेष्ठ नाही जाण दुसरे तप. सत्यवचन हे तपच, खोटं बोलायचं नाही म्हणजे तप आहे आणि अहिंसा हे तप आहे. तव गांगे या धर्म म्हणे कैसी सत्याची लक्षणे आणि ते उपाय कवने पाविजे सांगा सत्याचं लक्षण काय. तर सत्याचं लक्षण पाहायचंय आपल्याला. भीष्म म्हणे का भूपती सत्यधर्मे परमगती यज्ञ याग सुफळ होती ते सत्य 13 प्रकारचं सत्य आहे. समता दमा अमात्सार्यता क्षमार्हि त्यागेच्छा अनुसूयता त्याग ध्यान आर्यत्वता धृती दया अहिंसा तरी सत्याहुनी धर्म दुजा नाही उत्तम अनृत तो जाण अधर्म पापरूपी. सत्यापेक्षा श्रेष्ठ धर्म नाही. अश्वमेधास ही शस्त्र आणि एक सत्य यथार्थ ही तोलिता अधिकत होय सत्याची. अश्वमेध यज्ञाचं फळ आणि सत्य बोलणाऱ्याचं फळ जर तराजू तोललं तर सत्य बोलण्याचं फळ श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी एवढी गोड ज्ञानेश्वरी लिहिली कशामुळं माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. वाचा केली बहुत कल्प. सत्यवादाचं तप ज्ञानोबारायांनी केलं म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. सत्य हे सगळ्यात मोठं तप आहे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. ज्यानं आयुष्यात खरं बोलण्याचं तप केलं त्याला जगात देव प्राप्तीचं दुसरं साधन करायचं काम नाही. पण ती लय अवघड आहे, फार अवघड आहे. म्हणूनच देव प्राप्त होतो. अवघड आहे म्हणून देव प्राप्त होतो. पण म्हणून इथं सत्याला सांगितलं सगळ्यात श्रेष्ठ आहे. परदोषे क्रोधची उपजती ते क्षमे दुरी की रिजती होय संकल्पे कामोत्पत्ती ते वैराग्य दुरे की जे निंदा तेची परासूया दुजी दुरी की जे दये करोनिया शास्त्रागम पाहुनिया कुबुद्धी ते टाकावे. राजानं दया जवळ करावी आणि दुर्बुद्धी सोडावी. प्रीतीने वैर फेडीजे दर्शने मद निवारीजे ज्ञाने कैवल्य पद पाविजे की साधू सेवने. प्रीतीनं प्रेमानं वैर मिटवलं पाहिजे आणि ज्ञानानं कैवल्य पद प्राप्त केलं पाहिजे म्हणजे मोक्ष. मात्सर्याची निवृत्ती नव्हती म्हणून कौरवा झाली शांती जेणे परत रोहू परत जती त्याचा प्रकाश न कीजे. मत्सर होता कौरवांकडं म्हणून त्यांचं कल्याण झालं नाही, शांती झाली त्यांची म्हणजे संपले कौरव. प्रथम ब्राह्मणा लागून देवोनी अन्नदान मग सकुटुंबे करी भोजन तू पावे स्वर्गासी. राजा सुरुवातीला रोज तर ब्राह्मणाला अगोदर जीव घातलं अन्नदान केलं आणि मग आपण सकुटुंब भोजन केलं तर त्याला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होती. यथार्थ देव पित्रासी जो इच्छिधान्य धनासी तो पावे स्वर्गलोकासी अंतकाळी. देव पितर यांना शांत करून अग्नी वैश्वानर करून नंतर त्याला त्या ठिकाणी भोजन केलं तो स्वर्गलोकाला पावतो. बाहुबळे क्षत्रियाने शूद्रेदासे वेश्य धने मंत्री यज्ञ करणे ब्राह्मणे टाळावी आपत्ती. पंच महापातकीयाची संगती 1 वर्षाची तो होय तत्समानची ऐसे जाणीजे. जे पंचमहापातकी आहेत कोण आहेत ते उद्या सांगेन. 5 महापातक सांगितलेले आहेत आणि पंचमहापातकी सांगितलेले आहेत. त्यांची संगती 1 वर्ष जर केल्या गेली तर आपण सुद्धा त्याच्यासारखेच पापी होतो. म्हणून संगती दुर्जनाची करू नये. आता असो हे प्रस्तुत सांगता विस्तारेल ग्रंथ हे धर्मशास्त्र प्रणीत सांगितले काही असो. आता ते जर संगतीचं आता सांगितलं तर इथं ग्रंथ फार विस्तार होईल. वेळ भरपूर झाला
थोडक्यात इथं धर्मशास्त्र सांगितलं. युधिष्ठिरासी म्हणे भीष्म, हे असे असते आपधर्म, याची उपाख्याने उत्तम असती नानाविध. आता याची पुढील भाव, आपद्धर्म कथा पूर्व भीष्म सांगेल गौरव धर्मरायासी. तेने भीष्मासी बोलता नकुळ पुसे लाड कथा, ते ऐकावी श्रोता म्हणे मधुकर कवी. आता दोघांच्या संवादात मध्येच पुढील अध्यायामध्ये नकुल एक शंका घेणार आहे आणि त्याची आडकथा आपल्याला येणार आहे, ती उद्याच्या भागामध्ये येईल. इति श्री कथा कल्पतरू त्रयोदश स्तबक मनोहरू उपाख्यान धर्म कथन प्रकारू अष्टमाध्यायी कथेला श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. अशा प्रकारे कथा कल्पतरू ग्रंथातील 13व्या स्तबकातील 8वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान